Good morning student. Today we are going to start our grammar portion. The topic is धातू साधित अव्ययानी. It means that indefinitables. म्हणजेच आपण याला मराठीत काय म्हणतो? अव्यय. First we can see that what is the meaning of धातू साधित. धातू साधित it means an action of suffix. म्हणजे क्रियेला लागून येणारे जे प्रत्यय आहे त्याला आपण काय म्हणतो? धातू साधित. नाउ सेकंडली फर्स्ट वी विल अंडरस्टँड अव्यय. अव्यय इट मीन्स दॅट इफ एनी वर्ड रिमेन अनचेंज in any gender, in any case, in any number, or in any person. What is the definition given? That if any word remain unchanged in any gender, any case, in any number, or in any person. म्हणजेच काय? एक असा वर्ड ज्याच्यावर ॲक्शन म्हणजे क्रिया करत असताना त्या वर्डला जर जेंडर म्हणजे लिंग, विभक्ती, वचन किंवा पुरुष याचा कोणताही परिणाम त्या वर्डवर जर होत नसेल, त्या शब्दावर जर होत नसेल तर त्याला आपण अव्यय असं म्हणतो. उदाहरण जर आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल वी वर टेकिंग एक्झाम्पल ऑफ द गत्वा. व्हॉट इज मीनिंग बाय गत्वा? गत्वा इट मीन्स इफ द मेन रूट वी हॅव टू बी टेकिंग इज द गम अँड गच्छ. इट मीन्स दॅट गो. म्हणजेच गत्वा जर आपण हे उदाहरण घेतलं तर याचा मेन रूट म्हणजे मेन जो धातू आहे तो काय आहे? गम आणि गच्छ. गम गच्छ म्हणजे काय? जाणे. तर त्याला आपण काय म्हणतो? गो. आणि आता त्याला जर त्वांत हा आपण अव्यय लावला तर त्याचा मिनिंग काय होतो इथे? ING म्हणजे गोईंग. आता गोईंग हा वर्ड वापरताना तुम्ही याला कोणत्याही यू हॅव टू बी यूज एनी जेंडर, एनी केस, एनी नंबर और एनी पर्सन. म्हणजे हा वर्ड तुम्ही कोणत्याही जेंडरसाठी वापरू शकता, कोणत्याही केससाठी किंवा कोणत्याही नंबर किंवा कोणत्याही पर्सनसाठी. त्याच्यावर या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल राम गोईंग टू स्कूल. इन प्लेस ऑफ राम इफ आय एम टेकिंग द गर्ल नेम सीता गोईंग टू स्कूल, ओनली द गोईंग दिस वर्ड विल बी ओनली द कंटिन्यूशन आर देअर. म्हणजे गोईंगवर त्या लिंगाचा किंवा त्या जेंडरचा किंवा त्या विभक्तीचा कोणताही फरक किंवा परिणाम पडलेला नाही आहे. म्हणून अव्यय काय असतं की एक असा वर्ड जो कधीही कोणत्याही जेंडरमध्ये किंवा कोणत्याही केसमध्ये किंवा कोणत्याही नंबरमध्ये किंवा कोणत्याही पर्सनमध्ये जर असेल तर याचा परिणाम त्या शब्दांवर पडत नाही, त्याला आपण अव्यय असे म्हणतो. नाउ हिअर इज गिवन दॅट इन अवर टेक्स्टबुक द धातू साधी अव्ययानी. धातू साधित अव्ययानी डिवाइडेड इंटू टू टाइप्स. First is given that पूर्वकालवाचक द्वयम and second is given that हेत्वर्धक. पूर्वकालवाचक it means when the same subject performing more than one action in a sequence, then all the previous action except the last one is expressed as a in पूर्वकालवाचक टेन्सेस. म्हणजे एखादा व्यक्ती जी काही ॲक्शन जी काही क्रिया करत आहे ती करत असताना तो जर पुष्कळ वेळा ती क्रिया करत आहे, ती करत असताना त्याच्या आधीच्या ज्या क्रिया झालेल्या आहे आणि सोबत जी शेवटी क्रिया होणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपल्याला जो शब्द वापरायचा असतो तो शब्द हा पूर्वकालवाचकमध्ये येणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल नाव हिअर इज गिवन दॅट पूर्वकालवाचक द्वयम. आता पूर्वकालवाचकचा आपण अर्थ घेतला पण इथे द्वयम दिलेला आहे. आता पूर्वकालवाचक द्वयम म्हणजे काय? तर याच्यातनं आपल्याला कळतं की पूर्वकालवाचकाचे दोन टाइप्स आहेत, त्वांतम आणि लभ्यंतम.
पूर्वकालवाचक द्वयम, इट मीन्स पूर्वकालवाचक हॅव्हिंग अ टू टाइप्स, द फर्स्ट इज त्वांतम अँड द सेकंड इज लभ्यंतम. म्हणजे या दोन्ही त्वांत आणि लभ्यंत अव्ययमध्ये जेव्हा एखादा कर्ता सेम ॲक्शन मोर दॅन टाइम्स करत आहे, ते पण सिक्वेन्समध्ये, तर त्याच्या आधीच्या झालेल्या ज्या काही ॲक्शन्स आहे आणि जी लास्टवाली ॲक्शन आहे ही आपल्याला त्वांत आणि लभ्यंत या अव्ययांनी शो करायची असते. ठीक आहे. आता याचं जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल रामः शालां गच्छति, रामः कक्षां प्रविशति. आता जर आपण उदाहरण घेतलं त्याचा अर्थ काय होते, रामः शालां गच्छति म्हणजे राम शाळेत जातो. दुसरा सेंटेन्स आहे रामः कक्षां प्रविशति म्हणजे राम वर्गामध्ये प्रवेश करतो. आता इथे सब्जेक्ट आहे राम, कर्ता सेम आहे पण तो दोन ॲक्शन कंप्लीट करत आहे. तो शाळेत पण जातो आणि तो क्लासमध्ये पण म्हणजे वर्गामध्ये पण जात आहे. आता ह्या दोन्ही सेंटेन्सला आपल्याला अव्यय यूज करून एका सेंटेन्सेसने त्याला दाखवायचं आहे की दोन्ही ॲक्शन तो एकाच वर्डनी कशातरी कंप्लीट करतोय. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की राम शाळेत जाऊन वर्गात प्रवेश करतो, मराठीमध्ये जर मी घेतलं राम शाळेत जाऊन या वर्डनी त्याच्या दोन्ही ॲक्शन कंप्लीट झालेल्या आहे. म्हणजे इथे जर आपल्याला गच्छती जर आपण ॲज अ त्वांत जाऊन या ठिकाणी घेतला तर रामः शालां गत्वा कक्षां प्रविशति. जे राम शाळेत जाऊन वर्गात प्रवेश करतो. म्हणजे आता दोन्ही इथे सेमच सब्जेक्ट आहे पण त्याच्या ॲक्शन वेगवेगळ्या दाखवलेल्या होत्या, पण याच्या दोन्ही ज्या ॲक्शन आहे त्या आपल्याला ॲट अ टाइम शो करायच्या आहे. त्याच्यासाठी म्हणून आपण इंडेफिनेबल्स वापरलं त्वा, आणि त्या त्वानी त्याच्या प्रिव्हियस ॲक्शन आणि त्याची झालेली किंवा संपत आलेली जी ॲक्शन आहे ती आपण या त्वा अव्ययाचा पूर्वकालवाचक अव्ययाचा वापर करून इथे कंप्लीट करून दाखवलेलं आहे. याच्यानंतर आहे हेत्वर्धक. हेत्वर्धक म्हणजे इन्फिनिटिव्स दिलेले आहे, तर याला एकच प्रकार आहे तो म्हणजे तुमंत. हेत्वर्धक याला एकच प्रकार आहे तो म्हणजे तुमंत. हेत्वर्धक तुमंत अव्यय म्हणजे जर तो वर्ड आपल्याला इंडिकेट करतोय की त्याचा पर्पज काय आहे किंवा गोल काय आहे तर त्याला आपण हेत्वर्धक तुमंत अव्यय असं म्हणतो. एक्झाम्पल रामः स्नातुं नदीं गच्छति. हेत्वर्धक तुमंत अव्ययाचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर रामः स्नातुं नदीं गच्छति म्हणजे राम आंघोळ करण्यासाठी नदीत जातो. आता इथे याचा गोल किंवा पर्पज काय आहे, जर आपण क्वेश्चन विचारला राम कशासाठी नदीत जातो, कशासाठी मध्ये क्वेश्चन विचारताना आपल्याला गोल किंवा पर्पज पाहिजे आहे. कशासाठी म्हणून जातोय तर स्नातू म्हणजे स्नान करण्यासाठी म्हणून जातो आहे. म्हणजे आपल्याला रामाचं इथे एक गोल मिळत आहे किंवा एक पर्पज मिळत आहे की तो नदीमध्ये कोणत्या पर्पजनी चाललेला आहे, आंघोळ करण्याच्या या पर्पजनी चाललेला आहे. म्हणजे हेत्वर्धक मध्ये तुमंत अव्यय जेव्हा येतं तेव्हा तो जो वर्ड असतो तो जर वर्ड एखाद्या गोष्टीचा पर्पज किंवा गोल आपल्याला सांगत असेल तर त्याला आपण हेत्वर्धक तुमंत अव्यय असे म्हणतो. याच्यानंतर आपण बघू की त्वांत, लभ्यंत किंवा तुमंत याचं फॉर्मेशन कसं करायचं किंवा हा वर्ड कसा तयार करायचा. Now we can see first the formation of त्वांत and लभ्यंत. त्वांतम and लभ्यंतम.
आता या वर्डमध्ये जेव्हा आपण त्वांतम आणि लभ्यंतम असं बघतो तेव्हा इथेच याचं एक फॉर्मेशन तयार होतं आहे. त्वा प्लस अंतम आणि लभ्यंतचं तयार होत आहे ल्य किंवा य प्लस अंतम. अंतम म्हणजे काय तर लास्ट, म्हणजे त्वा हा वर्डच्या शब्दाच्या शेवटी आलेला असेल किंवा ल्य आणि य सुद्धा हा वर्डच्या शेवटी आलेला असेल तर आपला लभ्यंत किंवा त्वांत हा वर्ड तयार झालेला असतो. याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल धातू हा आपण त्वांताचा बघतोय. धातू प्लस त्वा. जर आपण उदाहरण घेतलं गम प्लस त्वा. आता धातू म्हणजे काय रूट, म्हणजे जे मूळ धातू असतात त्या शब्दांचा जो मूळ शब्द असतो त्याला रूट म्हणजे आपण धातू म्हणतो. तर त्या रूटला किंवा त्या शब्दांना जेव्हा आपण हे इंडेग्निएबल्स लावतो तेव्हाच ते वर्ड तयार होतात. म्हणून आपण धातू घेतलेला आहे गम. गम म्हणजे जाणे. आता या गमला आपल्याला अव्यय लावायचा आहे म्हणून त्याचा आन्सर तो वर्ड काय तयार होणार गत्वा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ल आणि य प्लस अंतम म्हणजे लभ्यंत. आता त्वांत आणि लभ्यंत जरी पूर्वकालवाचक असले तरी याचं फॉर्मेशन थोडंफार डिफरंट आहे. का बरं? कारण त्वांत वापरताना आपल्याला फक्त धातूच वापरावा लागतो, त्याच्यामध्ये प्रिफिक्स आपल्याला वापरावे लागत नाही. पण जेव्हा लभ्यंतचं आपण फॉर्मेशन तयार करतो तेव्हा आपल्याला प्रिफिक्स वापरावे लागतात. आता प्रिफिक्स म्हणजे काय तर उपसर्ग. उपसर्ग जे काही आपल्या इथे आहेत प्र, परा, अप, सु असे जे उपसर्ग आहेत या शब्दांचा वापर करून, या उपसर्गांचा वापर करून आपल्याला लभ्यंत अव्यय तयार करायचा असतो. तर याचा फॉर्म्युला काय आहे लभ्यंतम उपसर्ग प्लस धातु प्लस ल्य और य. आता याचा आपण एक्झाम्पल घेतलं तर एखादं एक्झाम्पल आपण घेऊया. उपसर्ग घेतलाय आपण आ, त्याच्यानंतर धातू सुद्धा आपण तोच घेऊया गम जो आधी घेतलेला होता गम प्लस य हा जर घेतला. आता इथे आपण गत्वामध्ये ग चा अर्थ म्हणजे गमचा अर्थ आपण गोईंग असा घेतलेला होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये उपसर्गचा वर्ड तयार करायचा आहे तर काय येणार आ, गमचा जाणेचा ग आणि य आगम्य. म्हणजे याचा अर्थ इथे काय होतो कमिंग. म्हणजे या उपसर्गाने तुमचा इथे पूर्णपणे मीनिंग चेंज झालेला आहे. जर आपण त्वांत यूज करतो तर तिथे उपसर्ग हा वर्ड वापरत नाही, म्हणून त्याला उपसर्ग न वापरल्यामुळे त्याला जो त्वांत आहे तो आपण शेवटी वापरतो, पण त्याचा जो अर्थ आहे तो साधा आणि सरळ येतो. आणि लभ्यंतामध्ये जेव्हा त्याचं फॉर्मेशन करतो तेव्हा त्याला आपल्याला उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स लावावं लागतं आणि हे प्रिफिक्स आपल्याला धातूच्या आधी लावावं लागतं. म्हणून इथे आपण उपसर्ग घेतलेला एक्झाम्पलमध्ये एक आ, धातूमध्ये आपण घेतलेला आहे गम, त्याच्यानंतर लभ्यंतामध्ये ल किंवा य. तर याचं उदाहरण आपण घेतलेलं होतं उपसर्ग आ, गमचं ग आणि य. इथे आगम्य म्हणजे कमिंग हा असा अर्थ तयार झालेला आहे. याच्यानंतर बघूया आपण हेत्वर्धक याचं फॉर्मेशन. The formation of हेत्वर्धक तुमंत तुमंतम. सेम इथे पण तुमंतम मध्ये तुम प्लस अंतम. म्हणजे एखाद्या वर्डच्या शेवटी तुम जर वर्ड आलेला असेल तर त्याला आपण तुमंतम अव्यय असं म्हणतो. आता याचा फॉर्म्युला काय आहे धातू प्लस तुम. म्हणजेच आता आपण इथे घेऊया वेगळा धातू घेऊया गा प्लस तुम. गा म्हणजे गाणे म्हणजे सिंग, आणि याला जर आपण वर्ड तयार केला तर हा काय तयार होतो गातुम म्हणजे सिंगिंग.
कळलं सगळ्यांना की म्हणजे फॉर्मेशन ऑफ हेतुवर्धक तुमंत दिलेला आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला एक रूट वापरायचा, एक फॉर्म्युला वापरायचा आहे, तो म्हणजे धातू. धातू म्हणजे रूट आणि प्लस तुम, आणि आपण एक धातू घेतलेला आहे गा, त्याला तुमंत अव्यय लावलेला आहे आणि तो वर्ड तयार झालेला आहे गातुम. म्हणजे प्रत्येक वर्डच्या शेवटी, एखाद्या वर्डच्या शेवटी जेव्हा त्वा किंवा य आणि तुम हे जर वर्ड येत असतील म्हणजे हे आपले संस्कृतमधले इंडेक्निएबल्स म्हणजे अव्यय आहे असं समजावं लागतं. फक्त फरक कुठे आहे, जेव्हा तुम्ही त्वा आणि तुम वापरता हे इझिली तुम्हाला लक्षात येतं, कारण याला कुठेही प्रिफिक्स नाही आहे किंवा कुठेही उपसर्ग नाही आहे. जेव्हा तुम्ही फक्त लभ्यंत हा वर्ड वापरता तेव्हा तुम्हाला त्या धातूच्या समोर उपसर्ग आलेला दिसतो, तर तो वर्ड हा लभ्यंत असतो. तर एक्झाममध्ये किंवा आपल्या लेसनमध्ये याचा क्वेश्चन कसा विचारला जातो की आपल्याला त्वांत अव्यय, तुमंत अव्यय, लभ्यंत अव्यय किंवा पूर्वकालवाचक द्वयम आणि हेतवर्धक अव्यय हे शोधून लिहायचे असतात. तर तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची की एखाद्या वर्डच्या शेवटी त्वा हा वर्ड आलेला असेल किंवा तुम हा वर्ड आलेला असेल किंवा एखाद्या वर्डला स्टार्टिंगला उपसर्ग आलेला असेल आणि शेवटी य आलेला असेल तर असे जे वर्ड्स असतात ते तुम्हाला पेपरमध्ये आन्सरमध्ये ॲज अ अव्ययानी म्हणून लिहायचे असतात. तर अशा प्रकारे आज आपण धातुसाधित अव्ययानी हा पाठ आपण बघितलेला आहे. थँक्यू.